डिफरन्शियल इक्वेशनचं दुसरं लेक्चर आपण पाहतोय. मॅथमॅटिक्स 2 इयत्ता 12वी. सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन व्हेरीफाय दॅट. समजा y इज इक्वल टू a sin x, y इज इक्वल टू b cos x असं आपल्याला काहीतरी दिले. आर द सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन वेअर a and b are the any constant. And also y is equal to a sin x, b cos x is the solution of the equation. Here a sin x cos x particular solution of where a sin x, b cos x the general solution which is described as the possible solution. A solution which can be obtained of the general solution by giving particular value to the arbitrary constant is called as a particular solution. म्हणजे एखाद्या एक्झाम्पल मध्ये एखाद्या इक्वेशन मध्ये आता या ठिकाणी काय दिले तुम्हाला sin x दिली. ह्या sin x ला काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू द्यायची. कुठली 30, 60, 45 बरोबर. त्याला काय म्हणायचं पर्टिक्युलर सोल्युशन मिळतं. मग येतं लक्षात काय मिळतं पर्टिक्युलर सोल्युशन. एखाद्या इक्वेशनचं ते पर्टिक्युलर सोल्युशन आहे. हे कशाचं तर सोल्युशन आहे. y ची व्हॅल्यू कुठं तर टाकली तर ते सोल्युशन असणार आहे कुठल्या तर डिफरन्शियल इक्वेशनचं बरोबर आहे. काल आपण y ची व्हॅल्यू काढून टाकत नव्हतो वरती. तसं हे कुठल्या तरी डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे बरोबर आहे. Therefore, the differential equation has been infinitely many solutions. Differential equation ला खूप सारे सोल्युशन येऊ शकतात. बघा आता उदाहरणार्थ आपल्याला क्वेश्चन आता कालची पद्धतीने उलट जायचं आपल्याला. व्हेरीफाय आता काय म्हणले व्हेरीफाय करा म्हणजे y इज इक्वल टू sec x tan x plus c इज द सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. ह्याचं हे सोल्युशन आहे दाखवा म्हणजे कळतंय का. काय वेगळं काय नाही. डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असतं सोल्युशन दिलेलं असतं ते चेक करून बघा फक्त. हिअर y इज इक्वल टू काय दिले आपल्याला sec x प्लस इज इक्वल टू tan x. ह्याचं जे सोल्युशन आहे ते हे येते म्हणून सांगा. म्हणजे हे जे आहे ते सोल्युशन आहे कशाचं ह्याचं. आता आपण काय करूया ह्याच्यापासून आपलं डिफरन्शियल इक्वेशन तयार करावं. कुठलं डिफरन्शियल इक्वेशन ते तयार लागलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्या. काय लिहायचं डेरिव्हेटिव्ह दिलेल्या सोल्युशनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. काय डेरिव्हेटिव्ह ह्याचं काय आलं बघा तर ह्याचं प्रोडक्ट रूल येतो. कुठला रूल प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल म्हणजे y फिक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इंटू tan x. परत sec x फिक्स परत डेरिव्हेटिव्ह कशाचं yच dy बाय dx. आणि इथं tan x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं sec स्क्वेअर आणि c चं कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 0. झाली पहिली स्टेप. तर पहिली स्टेप झाली. आता आपण काय करूया सगळ्याला sec x न डिवाइड करून टाकू बरोबर. ह्याला sec x न डिवाइड केलं इथला एक sec x गायब होईल इथला sec x गायब होईल इथला एक sec x गायब बरोबर का. मग काय राहिलं इथं काय राहिलं y tan x आणि इकडे काय राहिला फक्त sec x. कळलं. सगळ्याला sec x न डिवाइड केलं. ही स्टेप झाली आपली. परत हेन्स काय सांगितलं इथं y sec x इज इक्वल टू tan x प्लस c ही सोल्युशन झालं. आलं का तसं बघ. ही डेरिव्हेटिव्ह घेतलं हे मिळलं का मी सोल्युशन आहे म्हणजे हेन्स इट इज सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. झालं संपला विषय. कळलं का. फक्त दिलेल्या सोल्युशनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचे एवढंच. काय नवीन काय आहे आणि डिफरन्शियल इक्वेशन येते का बघा चेक करायचं. म्हणजे आपण काय केलं ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आणि हे दाखवलं म्हणजे काय दाखवलं आपण सोल्युशन आहे दाखवलं ते. आता इथं सेम तसंच y इज इक्वल टू log x प्लस c इज सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. ह्याचं काय घ्यायचं डेरिव्हेटिव्ह घ्या. चला घ्या डेरिव्हेटिव्ह. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं dy बाय dx. log x चं काय आलं 1/x. कॉन्स्टंट c चं काय आलं डेरिव्हेटिव्ह 0 झालं. ह्याच्यावर काढून घ्या मग आता व्हॅल्यू ही एक्सला इकडे पाठवा मल्टिप्लायला आलं का. मग आपल्याला इथं काय पाहिजे होतं एक्स इंटू डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर पाहिजे होतं. त्यात एक तर व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली बरोबर आहे का. आणि डी वाय बाय डी एक्सची पण व्हॅल्यू आपण काढू शकतो. किती आहे डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू 1/x आहे का. मग आपल्याला तसं करून घ्यावं लागलं तर बघा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट अजून डेरिव्हेटिव्ह घ्यायचं का बरं इथे किती आहे ऑर्डर मग अजून डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल ना सेकंड ऑर्डर काढण्यासाठी. मग याचा अजून याचा डेरिव्हेटिव्ह घ्या डेरिव्हेटिव्ह काय येईल पहिला यू इंटू व्ही चा रूल. इथे कुठला रूल यू इंटू पहिला ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस दुसरा असा आणि पहिल्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आलं कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह. समजलं झालं काय. मग आता काय उत्तर झालं तुमचं काय राहील तर ओके. इथपर्यंत आलो का आपण आता झालं. y इज इक्वल डायरेक्ट आपलं सोल्युशन मिळालं. आलं का डायरेक्ट आता काय एक्झाम वर्षी काय एक्झाम्पल बघा आता कसं एक्झाम्पल दिलं इथं
काय सांगितलं इथं इथं दिले आपल्याला dy/dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय दिले बरोबर. इथं काय दिले 1/y इंटू dy/dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 हे आपल्याला दिलं. काय केलं आपण ह्याच्यानं वाय कॉमन काढला आणि तो इकडे पाठवला बरोबर. वरच्यातनं काय केलं आपण वायला कॉमन काढला आणि वाय कुठं पाठवला डिनॉमिनेटरला पाठवला इकडे. ओके झालं इथपर्यंत. वी कन्सिडर द एक्स अँड वाय बोथ द व्हेरिएबल अँड राईट दिस ॲज. आवाज थोडासा कमी करतो त्यातला. मग नाव वी कॅन इंटिग्रेट द LHS विथ रिस्पेक्ट टू वाय. काय केलं नाव वी कॅन इंटिग्रेट द LHS विथ रिस्पेक्ट टू वाय. इथं काय केलं कळलं ना पहिल्यांदा. इथं लक्षात आलं का म्हणजे काय केलं लक्षात घ्या. तर पहिल्यांदा हे असं होतं बरोबर. ह्यातनं काय कॉमन काढलं वाय कॉमन काढला. इथं काय राहिलं इथं काय करायचं माहिती आहे वाय वायचं वेगळं करायचं आणि एक्स एक्सचं वेगळं करायचं म्हणजे व्हेरिएबल सेपरेबल म्हणायचं. आता इथं dy/y दिसते इथे काय दिसते वाय दिसते इकडे बाकी काय एक्स आहे पूर्णपणे कॉन्स्टंटचा काय विचार करायचा नाही. आता हे वाय इकडे गेले काय झालं dy/, काय झालं dx होतं इंटू काय केलं वाय इकडे आणलं. सॉरी बघा लक्ष द्या नीट. ह्याच्यातनं काय कॉमन काढतोय आपण dy/dx इज इक्वल टू वायला कॉमन काढलं एक्स स्क्वेअर प्लस 1. व्हेरिएबल सेपरेबलचा कन्सेप्ट आपण समजून घ्यायला लागलो. म्हणजे काय ह्या बाजूला पूर्णपणे एक्स आणायचं आणि ह्या बाजूला पूर्णपणे काय आणायचं वाय. dx आणि dy डिनॉमिनेटरला नसा कामाने. आता हे dx डिनॉमिनेटरला आपलं डिनॉमिनेटरला ठेवायचं नाही आला dy न्यूमरेटरला होतं वायला इकडे घेतल्यावर काय होईल dy/y आणि x डिनॉमिनेटरला इकडे गेल्यावर काय होईल एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू dx. आता इथे काय दिसतंय इकडे पूर्णपणे वाय दिसते आणि इकडे पूर्णपणे सगळं काय दिसतंय एक्स. कॉन्स्टंटचा लय 1चा 2चा विचार करायचा नाही. कळलं का तिकडे पूर्णपणे वाय मध्ये झालं का इकडे पूर्णमध्ये काय झालं एक्स. इकडे सगळे एक्स व्हेरिएबल दिसतात हा काय dx दिसतंय एक्स दिसते इथं पण वाय दिसते वाय दिसते. कळलं. तरी असं करून ह्याला म्हणायचं व्हेरिएबल सेपरेबल. काय म्हणायचं ह्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणायचं. इंजिनिअरिंगला आहे कळलं का. याला काय म्हणायचं व्हेरिएबल सेपरेबल. आता बघा काय करायचं नाव कॅन इंटिग्रेट LHS विथ रिस्पेक्ट टू वाय आणि RHS विथ रिस्पेक्ट टू एक्स देन वी गेट. आता काय केलं माहिती आहे ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं डायरेक्ट. काय घ्यायचं ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं इंटिग्रेट घ्यायचं इंटिग्रेशन ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं इंटिग्रेशन 1/y म्हणजेच काय dy/y म्हणजे 1/y इंटू dy इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू काय dx. ह्याचं इंटिग्रेशन काय येईल 1/y लॉग वाय. ह्याचं इंटिग्रेशन काय येईल एक्स स्क्वेअरचं x³/3 प्लस x प्लस c. आलं का कळलं का हे असं आलं. मग आता पुढं मग दिस इंटिग्रेशन हे कळलं ना एवढं आलं आपलं. मग आता दिस इंटिग्रेशन इज ऑब्टेन्ड बाय सेपरेटिंग द व्हेरिएबल. कसं काढले आपण इंटिग्रेशन व्हेरिएबल सेपरेट करून and it helps to examine the equation and find out the such separation possible. This above method known as a method of separation of variable and is given differential equation can be written as. तरी अशा फॉर्मॅटमध्ये मांडायचं. दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन असतं का आपला प्रश्न काय असतो डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असतं आणि ते सोडवत गेलं की आपल्याला त्याचं सोल्युशन मिळतं. कळतंय म्हणजे आता हे जे आपल्याला काय दिलं गिवन त्यांनी हे डिफरन्शियल इक्वेशन दिलं आपण काय केलं व्हेरिएबल सेपरेबल करून सोडवलं हे काय मिळलं आपल्याला त्याचं सोल्युशन मिळतं. म्हणजे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन व्हेरिएबल सेपरेबल मध्ये मांडायचं त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला काय मिळतं सोल्युशन. कळतंय का. मग आता इकडे बघ दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन असं मांडायचं म्हणजे x एका बाजूला मांडायचं y एका बाजूला मांडायचं. कळतंय का. इथे काय करायचं f(x) आणि dx काय x ची फंक्शन आहे ही x व्हेरिएबल आहे सगळं हे कशाचं आहे yचं आहे. वेगवेगळं मांडून घ्यायचं आणि इंटिग्रेशन घ्यायचं एवढंच आहे दुसरं काय नाही फार सोपं आहे. आता इथं बघ सांग इथं काय करणार आता काय म्हणजे जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन सोल्युशन काढा. म्हणजे काय करायचं पहिलं काम काय व्हेरिएबल सेपरेबल करायचं. इकडं पूर्णपणे कशामध्ये दिसतंय एक्स मध्ये मग हे dx ला काय करायचं म्हणजे कसं येईल मग कसं बोला x इंटू अंडर रूट मध्ये 25 मायनस
एक्स स्क्वेअर इंटू dx. आता काय घ्यायचं इंटिग्रेशन. एक्सनं वाटलं आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या किंवा काय करता येते बघा त्यातनं कॉमन काढता येते का बघा असं करा किंवा डायरेक्ट इंटिग्रेशन घेतलं चालेल बघा काय केलं डायरेक्ट इंटिग्रेशन येते एक्स आणि ह्याला यू इंटू विचारला किंवा आपलं सबस्टिट्यूशन करू शकतो. लक्षात हे असं केलं बरोबर आपलं येत आहे तसं सोडवलं की ती. आता ह्याच्याबद्दल जर आपण टी पुट केलं डिफिकल्ट वाटते मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह घेतलं काय हितपर्यंत तयार झालं कळलं काय इथलं एक्स आहे ते पुढे मारलं फक्त हे झालं कळलं तयार व्हेरिएबलच्या प्रॉब्लेम घेऊन इंटिग्रेशन घेतलं बरोबर का. मग आता काय होईल याचं ह्याच्याबद्दल काय पुट करायचं टी. याचं काय डेरिव्हेटिव्ह 25चं 0 एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय -2x 25 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी आहे. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय झालं 0 ह्याचा 2x इंटू dx इंटू dt. एक्सचं 2x एक्स स्क्वेअरचा 2x आणि एक्सचं dx विथ रिस्पेक्ट एक्स वगैरे काय म्हणायचं नाही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं dx लिहायचं आणि टीचं काय dt. कळलं का असं. आणि जरी विथ रिस्पेक्ट टू टी म्हणलं तर परत ती इथं dx बाय dt येईल आणि परत टी इकडे जाईल dt इकडे तरी पण तसं येणार आहे त्यामुळे डायरेक्ट dt तिकडे लिहिलं तरी चालतं. बघा मग असं आलं कळलं काय. मग आता याचं काय झालं मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची एक्स dx ची व्हॅल्यू काढायची ना इथे कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला एक्स dx पाहिजे इथं ह्याच्याबद्दल तर टी आलंच. मग एक्स dx बद्दल आपण काय लिहू शकतो 2 इकडे गेल्यावर मायनस dt बाय 2 आला लक्षात पर्यंत आलो आपण झालं ओके. मग आता ह्यात टाका कसं येईल इंटिग्रेशन dy इज इक्वल टू इंटिग्रेशन अंडर रूट टी इंटू dt बाय 2 आणि मायनस डायरेक्ट इथं लिहायचं डायरेक्ट मायनस बाहेर घ्या -2 इथं काय डायरेक्ट असं लिहिलं तर चालतंय मग 1/2 आणि रूट dt. आता हे रूट 2 आहे ते टी 1/2 लिहिलं तर चालतं त्या डॉक्युमेंट 3/2 येऊन जाईल. आलं कसं आलं काय मग. आता इथं काय केलं होतं 2 न मल्टिप्लायज करून घेतलं इकडेच घेतलं 2 पटाणाचं पाक बरोबर आहे इथं 2 आहे का ह्याला इकडेच पाठवला काय झाला मग डिवाइडला इकडे गेलं काय झाला आणि तिथं बाहेर ठेवलं तरी चालतंय. डायरेक्ट काय केलं त्याने इकडे पाठवला मल्टिप्लायला गेला मग आता आपलं सोपं झालं बरोबर का. घ्या मग आता इंटिग्रेशन ते एका बाजूला घेतलं इथं मायनस आहे इकडे आल्यावर काय होईल ही इथं इक्वल टू इकडे मायनस आहे इकडे आल्यावर काय होईल प्लस झालं का इथं प्लस आणि इकडे येते त्याचं रूटचं काय दावलं 1/2 इथं दाखवलं. मग आता इंटिग्रेशन घ्या इंटिग्रेशन ऑफ dy नुसतं 1 dy चं 1 व्हायचं नुसतं y आलं ह्याचं 3/2 इथं कॉन्स्टंट आपण इंटिग्रेशनचं काय घेतला इंटिग्रेशन घेतलं काय लिहितो आपण c1 घेतला या ठिकाणी कॉन्स्टंट काय घेतला आपण c1 कॉन्स्टंट घेतला. सोडवत जावं सगळं काय असेल ते सगळं सोडवत गेला 3 2 6 वर हे कॅल्क्युलेशन केलं सगळं छेद सामान्य केला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आलं एवढं. बघा हे सोडवलं शेवटी मग टीची व्हॅल्यू किती आहे ती इथं पुट केली. आणि आता हे 3 इकडे आलं का इकडे गेल्यावर काय होईल 3c1 होईल. मग आता हे 3 कॉन्स्टंट आहे c1 कॉन्स्टंट आहे ह्यांच्यापासून गुणाकार केला की अजून एक कॉन्स्टंट मिळेल त्यामुळे काय घेतलं इथं आलं लक्षात झाला समजा विषय इथं म्हणून अशा पद्धतीने सोडवायचं. आता व्हेरिएबल सेपरेट करता येते का येत आहे बरोबर आहे का. बघ ही एक्सचं इकडे आहे त्याला इकडे पाठवा हे टीचं इकडे आहे कधी डिनोमिनेटरला dt ठेवायचं नाही dx ठेवायचं नाही त्याला न्यूमरेटरला आणायचं डेरिव्हेटिव्ह डिनोमिनेटरला ठेवायची नाही. आता डेरिव्हेटिव्ह मग कुठं आहे dt डिनोमिनेटरला ह्याला वर घ्या घेतलं का आणि हे सगळं कुठं टाकायचं डिनोमिनेटरला आलं खाली इकडं म्हणजे ह्या दोन्हीच्या आदला बदल केली फक्त कळलं ना ह्या दोन्हीच्या आदला बदल करा तुम्हाला असं मिळेल. आता इथं झालं का व्हेरिएबल सेपरेबल टी एका बाजूला एक्स एका बाजूला इंटिग्रेशन करता येतं घेतलं इंटिग्रेशन. आता इथे डायरेक्ट झालं बघ इंटिग्रेशन कसं माहिती आहे का इंटिग्रेशन लॉग एक्स हे असंच आहे का मी तर 1/x लिहिलं तर चालतंय का 1/x म्हणजेच काय इथं लिहू शकतो ना एक्स आपण खाली इंटू काय झालं इथं dx इथं पण काय टीचं डेरिव्हेटिव्ह वर म्हणजे खालच्या डेरिव्हेटिव्ह वर आहे
लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/x इंटू डी एक्स. टीचं काय येईल dt. म्हणजे काय आलं एफ डॅश एक्स इंटू एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. काय असते त्याचं लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी. त्याचं काय येईल काय लिहायचं ऑलरेडी लॉग आहेच. लॉग एक्स लॉग टी प्लस सी ऍड करायची लॉग सी ऍड करायचं. हे बी कॉन्स्टंट आहे लॉग सी सुद्धा. आपण काय म्हणलो असतो इथं प्लस सी. पण कशासाठी आपण तसं केलं सगळीकडे लॉग आले म्हणून आपण लॉग सी ऍड करू शकतो. इथं प्लस सी म्हणण्याच्या ऐवजी आपल्या सोयीसाठी आपण काय ऍड केलं इथं लॉग सी. कारण कॉन्स्टंट आहे लॉग सी सुद्धा. काही पण कॉन्स्टंट ऍड करा म्हणले तरी. मग आपल्या सोयीसाठी आपण काय केलं आपल्याला कॅल्क्युलेशनला उपयोग पडेल लॉग सी केल्यानंतर. कारण काय करता येईल परत ह्या दोन्हीचा प्रोडक्ट घेता येईल ना. प्रोडक्ट रूल वापरून कुठला रूल इथं लॉग एम प्लस लॉग एन बरोबर काय येईल लॉग एम इंटू एन. अलग येतं हे हाय असंच. मग लॉगला लॉग काय झालं इथल्या लॉगला हे लॉग उरलं काय लॉग सी इज इक्वल टू लॉग एक्स इज इक्वल टू सी टी उरलं. पण हे जे लॉग आहे तिकडे गेलं काय होतं त्याच्या डॉक्यावर जातं ना. बघा लॉग एक्स इज इक्वल टू सी टी दिले. आता हे लॉग इथलं आपल्याला घालवायचं. मग एक्स इज इक्वल टू काय येतं ई रेज टू सी टी असं होतं. लक्षात घ्या ही लॉग इकडे गेल्यानंतर काय होतं ई रेज टू. कळलं हे कसं केलं हे फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा. मी थोडक्यात तुला सांगतो एक लक्षात ठेवा. जर आपल्याकडे असं असेल लॉग ए इज इक्वल टू जर बी असेल तर ए इज इक्वल टू काय असतं ई रेज टू बी. म्हणजे लॉग इकडे गेलं काय होतं ई रेज टू बी होतं त्या डॉक्यावर. कळतंय ना लक्षात ठेवून टाक फॉर्म्युला. फार सोपे एक्झाम्पल येतात काय अवघड नाही. त्याला समजा एवढं काय अडचण. सोडवायला काय पटापट सुटत लय अवघड नाही. फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन विथ द गिवन इनिशियल कंडिशन. बघ आता काय म्हणले माहिती आहे का पहिल्यांदा व्हेरिएबल सेपरेबल करायचं सोडवत जायचं आणि शेवटी ह्याच्या व्हॅल्यू टाकायच्या एक्सची वायची व्हॅल्यू टाकायची मग काय उत्तर ते बघायचं. म्हणजे कॉन्स्टंट त्याच्यावर मिळेल तुम्हाला परत व्हॅल्यू त्याची. दिलेलं लिहिलं पहिल्यांदा मानलं का काय करायचं व्हेरिएबल सेपरेबल. इथं वाय ह्याला इकडे घ्या इथं एक्स ह्याला इकडे घ्या. घेतलं का केलं व्हेरिएबल सेपरेबल. व्हेरिएबल सेपरेबल केलं. मग आता काय करायचं ह्याला वर घ्या आणखी काय वर घेतल्यानंतर इज टू -2 आहे झालं का इथं. आता हे व्हेरिएबल सेपरेबल झाले इंडिकेटिंग बोथ साईड. घ्या इंडिकेशन घेतलं इंडिकेशन. आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ई रेज टू -2 वायचं इंटिग्रेशन काय असतं. समजा ई रेज टू 2x इंटिग्रेशन घेतलं असतं काय आलं असतं ई रेज टू 2x आणि याचा एक्सचा कोएफिशियंट 2. कळतं का एक्सचा कोएफिशियंट. मग आता इथे काय येईल ई रेज टू 2yचं ई रेज टू -2y येईल आणि कोएफिशियंट किती झालं इथलं 5चं साईन असतं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मायनस असतं लक्षात. मग आता इथपर्यंत आपण आलो. पण इथपर्यंत आलो की आपल्याला व्हॅल्यू दिलेत ना त्याने काय दिलेत व्हॅल्यू एक्सची किती टाकाय सांगितली वायची किती सांगितली 0 सांगितली का टाका ह्याच्यात व्हॅल्यू काय वेळ टाकल्या व्हॅल्यू टाका ही व्हॅल्यू त्यात ई रेज टू काय वेळ येतं 0 -2 सा एक्सची 5/6 टाकली व्हॅल्यू टाकल्यावर काय वेळ झालं मग ही व्हॅल्यू एक्सची आहे ती इथे टाकली आणि वायची व्हॅल्यू आहे ती इथे टाकली. आलं लक्षात या दोन्ही व्हॅल्यू आपण इथं टाकलं हे असं मिळालं. आता ई रेज टू 0 म्हणजे किती असतं 1. ई रेज टू 0 किती 1. लॉग ई किती 1. हे लक्षात ठेवायचं बेसिक फॉर्म्युला कळते ना. ई रेज टू 0 किती झाला 1. 1 ला 1 मानला -2 ला -2 आहे असंच 5/6 किती 1/2 प्लस सी आहे असं कळलं. आता बघा लक्षात थोडं ह्याच्यानं कॉन्स्टंट सीची व्हॅल्यू मिळेल का नाही ही 1/2 इकडे घेतल्यावर काय होईल म्हणजे किती मिळालं सीची व्हॅल्यू किती आली व्हॅल्यू -1 आली का. ही व्हॅल्यू कुठं टाकायची परत कळते का. मग आपलं फायनल उत्तर येईल टाकले पुट इन इक्वेशन 1 ह्याच्यात टाकली सीची व्हॅल्यू आलेली.
म्हणजे पहिले इनिशियल कंडिशन टाकायच्या. इनिशियल कंडिशन टाकले काय मिळते आपल्याला? सीची व्हॅल्यू मिळते. सीची व्हॅल्यू कुठं टाकायची? परत सोल्युशनमध्ये आपलं जे सोडवून डिफरन्शियल इक्वेशन व्हेरिएबल सेपरेबल करून जे आलंय त्यात टाकायचे. आलं इथं. मग तुम्ही सोडवून घेऊ शकता. परत हे डिफरन्शियल इक्वेशन -2 इकडे मल्टिप्लाय करा, सोडवून घ्या, असं उत्तर मिळून. ओके. इज रिक्वायर्ड पर्टिक्युलर का शब्द वापरला? कारण तिथं कॉन्स्टन्सीची व्हॅल्यू टाकल्यामुळे. बरोबर का? काय करणार? व्हेरिएबल सेपरेबल करायचं. dx ने सगळ्याला मल्टिप्लाय करा पहिल्यांदा. केलं का? dx ने इथं मल्टिप्लाय केलं, dx ने इथं dx ला dx काय झाला? म्हणजे काय आलं? मग दुसरी स्टेप आली. आले का स्टेप? आता हे पूर्णपणे काय झालं? x मध्ये. हे पूर्णपणे कशामध्ये झालं? ओके. कळलं का? त्याने काय केले माहिती आहे? कशाने मल्टिप्लाय केले माहिती आहे? dx बाय dy ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. सॉरी, पहिल्यांदा काय करायचं? सगळ्याला कशाने मल्टिप्लाय करून घ्यावं लागलं आपल्याला? ही कॅल्क्युलेशन करणं थोडंसं इथं वायच्या पुढं काहीच नाही बरं का आपल्याला. मग काय करावं लागेल? सगळ्याला dx ने मल्टिप्लाय करायचं पहिल्यांदा. चालतंय तसं? कॅल्क्युलेशन वाढते आपलं. बघा, आपण काय करून घेऊ? पहिल्यांदा ह्याला ह्या बाजूला घ्यावं लागेल. थोडंसे डायरेक्ट दिले बरं का त्यांनी. हे कसं केलं? डायरेक्ट थोडं सोडवावं लागलं ते आपल्याला. बघ कसं सोडवायचं. तर पहिल्यांदा आपण काय करू? बघ, x - 1 x + 1 इथं काय? dy बाय dx. हे इकडे गेल्यावर काय होईल? मायनस होईल. बरोबर का? हे सगळं इकडे गेल्यावर काय होईल? मायनस होईल. बरोबर. मग -y - 1 y + 1. ओके. इथपर्यंत काय अडचण आहे का? मग आता काय घेऊ आपण? आता रेसिप्रोकल घेऊ सगळ्यांचं. रेसिप्रोकल घेतल्यावर काय होईल? x + 1 आणि x - 1 इथं काय होईल? dx बाय dy इज इक्वल टू y + 1 y मायनस. बरोबर आहे का? आता आपण dy ला काय करायचं? इकडं पाठवायचं. पाठवलं का? म्हणजे काय झालं? x + 1 x - 1 इथं dx, इथं y + 1 y - 1 इथं dy. इथं मायनस आहे सुरुवातीला. आणि परत इकडे घेतल्यावर काय होईल? प्लस होईल. कळलं ना? अशा पद्धतीने सेपरेट केलं तिथं. मी एवढ्या स्टेप वाढवाय तुम्ही पटपट लिहून तिथं. हे असं झालं. देअरफॉर म्हणतं. मग आता आपल्याला व्हेरिएबल सेपरेट झाले, आपल्याला काय करावं लागेल? थोडीशी ॲडजस्टमेंट. हे x + 2 आहे का? कसं केलं? असं केलं. का असं केलं? कारण x - x - 1 डिवाइड केले कॅन्सल होते एकमेकाला. म्हणून काय केलं इथं? हे x + 1 जे आहे त्याची ॲडजस्टमेंट अशी केली. हे सोडवले तुम्हाला हेच मिळणार आहे. सॉल्व्ह केलं की इथं पण सेम तसं केलं. आता सेपरेट डिवाइड करून घ्या इथं. ह्याने याला सेपरेट डिवाइड करून घ्या, 1 येईल. ह्याने याला सेपरेट डिवाइड करून घ्या, असं येईल. ह्याने याला सेपरेट डिवाइड करून घ्या, 1 येईल. ह्याने याला सेपरेट डिवाइड करून घ्या, असं येईल. कळलंय? ही स्टेप कळली का? पुढं इंटिग्रेटिंग विथ काय करायचं मग आता? ह्याला आतमध्ये मल्टिप्लाय करा, dx होईल. त्याचं इंटिग्रेशन बी घ्या. ह्याला आतमध्ये मल्टिप्लाय करा, इंटिग्रेशन घ्या. कळलं? परत पुढं हे मायनस इथं काय होईल? आता या dy ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, इंटिग्रेशन घ्या. dy ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 2 कॉन्स्टंट बाहेर काढा, इंटिग्रेशन घ्या. घेतलं? झालं. दोन्ही बाजूचं काय घेतलं? इंटिग्रेशन पूर्णपणे घेतलेलं आहे. आता आपल्याला dx इंटिग्रेशन काय असतं? x 1 dx इंटिग्रेशन टू द 2 ॲज इट इज. बरोबर. खालच्या जर डेरिव्हेटिव्ह वर आहे का? x - 1 चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन नाही. x - 1 चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? dx. हे डेरिव्हेटिव्ह घेतलं dx येईल ना. म्हणजे खालच्या डेरिव्हेटिव्ह वर येते ना dx. x - 1 चं काय? dx डेरिव्हेटिव्ह. म्हणजे तो कुठला? लॉग ऑफ डिनॉमिनेटर. कळलं का? ह्याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे का नाही? मग काय इंटिग्रेशन आपल्याला फॉर्म्युला? इंटिग्रेशन f(x) डिवाइडेड बाय f(x) म्हणजे काय? इथं लॉग f(x) आलं का? इथं पण कुठला आला? लॉग. ओके ना? तर हे झालं. मग आता यातनं काय काय कॉमन निघते बघायचं.
इथं 2 लॉग आहे, हे वायला इकडे शेजारी घ्यायचे, घेतलं का? हे वाय आणि एक्स वेगळे केले. ओके, आता हे दोन्ही शेजारी घ्या, हे आणि हे. यातून दोन्हीतनं काय कॉमन निघाल? प्रोडक्ट रूल वापर की, लॉग एम इंटू एनचा. हो, ही जी आहे ती सुरुवातीला त्याचा विषय मिटला. झालं इथं. मग आता इथं या दोन्हीमध्ये काय प्लस आहे, एम इंटू एन म्हणजे काय, लॉग एम प्लस ती फॉर्म्युला इथं वापरला. कळलं का? असं झालं इथं. मग आता इथपर्यंत आपण आलो. तर व्हेन एक्स इज इक्वल टू आणि वाय इज इक्वल टू दिली ना सुरुवातीला, आपल्याला दिली ना इनिशियल व्हॅल्यू. एक्सची किती टाका 2, वायची किती टाका काय होईल बघा. मग इथं 2 टाकली, 2 टाकली, 2 टाकली, 2 व्हॅल्यू टाकली, आलं का? असं किती आलं? लॉग 1 किती असतो? 0 असतो. म्हणजे सीची व्हॅल्यू किती मिळाली? 4. हे कुठं टाकायची? इथं. झालं, आलं उत्तर. त्याला रिक्वायर्ड सोल्युशन म्हणायचं. Reduce the each of the following differential equation to the separate variable form and hence find the general solution. बघा, आता काय करा, थोडंसं रिड्यूस करावं लागेल. काय करा, थोडंसं रिड्यूस करून व्हेरिएबल सेपरेबल करायचं. आता हे थोडंसं अवघड वाटतंय का? एक्स प्लस वाय, त्याच्याबद्दल काय पुट करायचं? मग यू पुट करायचं. केलं का? यू पुट केलं म्हणजे काय होतं, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं आपल्याला. एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय झालं? यू झालं. ह्याचं विथ रिस्पेक्ट टू एक्सला डेरिव्हेटिव्ह घ्या. कशावर ठरवायचं विथ रिस्पेक्ट टू एक्सला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं? ते ह्याच्यावर ठरवायचं, dx खाली आहे म्हणून. मग इथं काय आलं, एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्सला डेरिव्हेटिव्ह घेतलं, ह्याचं पण विथ रिस्पेक्ट टू एक्सला डेरिव्हेटिव्ह घेतलं. काय केलं तर आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू यू पुट केलं, विथ रिस्पेक्ट टू एक्सला डेरिव्हेटिव्ह घेतलं. एक्स प्लस वायचं काय, डी एक्स बाय डी एक्स. इथं काय आहे, डी वाय बाय, याचं काय आहे, डी यू बाय डी एक्स. डी एक्स बाय डी एक्स काय आला का इथं? डायरेक्ट याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की मग आपल्याला हे मिळालं असं. मग आता ह्याच्याने व्हॅल्यू काढून घ्या. कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? हे पूर्णपणे कशामध्ये घेतात, डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काढावं लागेल ना. ह्याच्यामध्ये काय डी वाय बाय डी एक्स आहे, ह्याची डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू 1ला इकडे पाठवा, म्हणजे काय होईल, मायनस होईल. किंवा डायरेक्ट ह्याची उत्तरच मिळालं आपल्याला, काही गरज नाही. ह्याच्याबद्दल काय लिहू शकतो आपण, एवढ्याबद्दल 1 प्लस डी वाय बाय डी एक्स बद्दल डायरेक्टच लिहायचं. लिहिलं घेतं डी यू बाय डी एक्स. आणि ह्याच्याबद्दल कोसेक यू झालं. आता व्हेरिएबल सेपरेबल करता येईल की, कोसेक यूला इकडे घ्या, डी एक्सला इकडे पाठवलं का? मग यू यू वेगळं झालं, एक्स एक्स वेगळं झालं, बरोबर का? 1 अपॉन कोसेक म्हणजे काय असतं, झालं का? इंटिग्रेशन घेता येईल की आता, घ्या इंटिग्रेशन. सायनचं मायनस कॉस, ह्याचं एक्स प्लस सी, आलं का? असं परत काय, यूची व्हॅल्यू काय झालं, कळलं? म्हणजे ह्याला काय म्हणायचं, रिड्यूस करायचं पहिल्यांदा आणि मग व्हेरिएबल सेपरेट करायचं, शेवटच्या एक्झाम्पल. आता हे सुद्धा रिड्यूस करावं लागेल का नाही? डायरेक्ट सोडवता येत. इथं काय करायचं, याच्याबद्दल काय पुट करायचं, याच्याबद्दल यू पुट करा. मग काय करून घ्यायची, यू पुट केलं की डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काढून घ्यायची, डेरिव्हेटिव्ह घेऊन घ्या. यू पुट केलं, डेरिव्हेटिव्ह घ्या. एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की 4 येईल, वायचं डी वाय बाय डी एक्स, 1चं 0, यूचं डेरिव्हेटिव्ह, ह्याच्यावर कशाची व्हॅल्यू काढायची, डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायला पाहिजे असते. मग 4ला इकडे पाठवा, काय झालं, आलं का? डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, ही व्हॅल्यू कुठं टाकायची, इथं, आणि इथं काय टाकायचं, झालं का? आलं. मग आलं का इथं? मला हे सोडवायचं सोपं आहे. हे 4ला इकडे पाठवा, प्लस झालं का? हे कशामध्ये आहे, हे खाली का डिनॉमिनेटरला, आणि ह्याला इकडे वर पाठवा, आणि ह्याला इकडे पाठवा, बरोबर आहे का? डी एक्स डिनॉमिनेटरला ठेवायचं, डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला ठेवायचं नाही कधी, वर घ्यायची, एक तास होते, काय अडचण नाही. घेतली इकडं. आता त्याचं इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन कधी घ्यायचं, व्हेरिएबल सेपरेबल पूर्ण झाल्यावर. इकडे यू यू आलं, इकडं एक्स एक्स आलं, बरोबर का? घ्या आता इंटिग्रेशन घेतलं, काय झालं,
याचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय आहे? इंटिग्रेशन 1/x² + a² इंटू dx. काय आहे फॉर्म्युला? 1/a tan इनवर्स x/+c आहे ना फॉर्म्युला. झालं मग की वापरलं आपण. प्लस इकडे जे एकदा द्यायचं इकडे एकदा द्यायपेक्षा एकाच ठिकाणी देतो. कळलं का? आता दोन्ही आता इकडे इंटिग्रेशन आहे, इकडे प्लस सी म्हणायचं, इकडे इंटिग्रेशन आहे, इकडे म्हणायचं, असं डबल करायचं नाही. कुठेतरी एका बाजूला C1 देऊन टाकायचं, ते कॅल्क्युलेशन करून कॉन्स्टंट देत असतं काहीतरी. झालं आलं का? पण 2 मल्टिप्लाय करा सगळ्याला. इथे काय होईल मग 2C1 ह्याच्याबद्दल C लिहायचं. कळतंय का? आपल्याला 6.3 सोडवा लागेल. तुला 6.3 सोडवा. परत आपल्याला होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये 6.4 याच्यावर ॲप्लिकेशन पण काहीतरी असतील 6.5 आणि थोडीशी ॲप्लिकेशन. काय अडचण नाही, आपलं 2-2 असायचं, एक असायचं घेतला ते आरामात संपतंय आपलं, काय अडचण नाही. आता उद्या आज टेस्ट आहे संध्याकाळी. कशी टेस्ट आहे आपली? आता आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू सगळ्यांना, शुभेच्छा.